आचार्य डिजिटलच्या MHT CET क्रॅश कोर्समध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत व्हेक्टर हा चॅप्टर, आणि हा चॅप्टर फार जास्त महत्त्वाचा आहे बाळांनो, कारण की मॅथ्सचे जे 100 मार्क आहेत त्या 100 पैकी साधारणपणे 12 ते 14 मार्क हे या एकट्या चॅप्टरमधनं येतात. म्हणजे साधारण 6 ते 7 प्रश्न हे व्हेक्टर या चॅप्टरमधनं येतात. मागच्या वर्षीचं किंवा त्याच्या मागच्या वर्षीचा जर अभ्यास तुम्ही केलात तर एक साधारणपणे 55 ते 62 प्रश्न हे 10 जे काही CETचे अटेम्प्ट आहेत त्याच्यामधनं आले. सो तुम्ही ॲव्हरेज जर चेक केलं तर साधारण 6 ते 7 प्रश्नांचा ॲव्हरेज आहे पर क्वेश्चन पेपरचा किंवा पर अटेम्प्टचा. त्याच्यामुळे हा फार महत्त्वाचा चॅप्टर आहे. पण याचा अर्थ असा नाही की तो अवघड आहे, तो खूप जास्त सोपा आहे आणि त्याला अजून सोपा करण्याचा प्रयत्न आपण याच्यात करणार आहोत. सो सगळ्या ज्या काही कन्सेप्ट्स आहेत, सगळी जी काही थ्योरी आहे ती मी पहिले एक्सप्लेन करणार आहे आणि छान पद्धतीने वन शॉट ज्याला आपण म्हणतो, एक सव्वा तासामध्ये आपण हा सगळा थ्योरी पार्ट कव्हर करणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण स्पेसिफिकली पास्ट इयरचे क्वेश्चन, व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स सॉल्व करणार आहे. ते क्वेश्चन सॉल्व करत असताना अप्रोच कसा ठेवायचा. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न वाचल्याच्या नंतर अरे आता प्रश्न तर कळाला, पण आता पुढं करायचं काय, ह्याचं ॲप्लिकेशन ज्यावेळेला जमत नाही, तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी काही टिप्स, ट्रिक्स आणि विचार कसा करायचा त्याचे फ्रेमवर्क सांगणार आहे. त्यामुळे थ्योरी लक्ष देऊ नये का आणि नोट डाऊन करा. त्याला प्रत्येक स्लाईडवरती वेगळ्या वेगळ्या प्रिसाईज पॉईंट्समध्ये मी लिहिलेलं आहे. फार क्रिस्प पद्धतीने तुम्ही 2 पानांमध्ये हे नोट्स जे आहेत ते प्रिसाईज पद्धतीने तुम्ही नोट्स, स्मार्ट नोट्स ज्याला म्हणतात ते बनवू शकतात. आणि त्याचा उपयोग मल्टिपल टेस्ट जे आपण घेणार आहे, चॅप्टर वाईज टेस्ट असतील, फुल लेंथ टेस्ट असतील, त्याच्यानंतर फायनल CETच्या एक्झामच्या आधीसुद्धा तुम्हाला मल्टिपल टाईम रिव्हिजन करण्यासाठी हे नोट्स कामाला येतील. ठीक आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आहे, तुम्हाला जिथे पाहिजे तिथे तुम्ही पॉज करून बघू शकता. बऱ्याच ठिकाणी मी वेळ पण देईल तुम्हाला. आणि काही प्रश्न तुम्हाला असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. बिंदास विचारा. काही डाऊट्स असतील तर विचारा. जेवढे जास्त तुम्ही डाऊट विचाराल तेवढं जास्त तुम्हाला ती कन्सेप्ट आणखीन चांगली कळेल. ओके, तर सुरू करूयात व्हेक्टर्सच्या चॅप्टरने. ठीक आहे. तर काय काय बघणार आहोत आपण व्हेक्टर आणि त्या व्हेक्टरचे वेगवेगळे टाइप्स, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ व्हेक्टर्स, सेक्शन फॉर्म्युला, डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट, ज्याला स्केलर प्रोडक्ट आणि व्हेक्टर प्रोडक्ट सुद्धा म्हणतात. त्यानंतर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ व्हेक्टर्स, त्यातही 2 वेगळे वेगळे प्रकार आहेत, ते आपण बघणार आहोत. सो व्हेक्टर म्हणजे एक्झॅक्टली काय, तुम्ही ही कन्सेप्ट फिजिक्समध्ये सुद्धा पाहिली आहे आणि वापरता सुद्धा, आय एम शुअर. तर व्हेक्टर म्हणजे काय असतं, तर एखादी क्वांटिटी ज्या वेळेला आपल्याला मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन दोन्ही प्रकारे दाखवायला लागते त्याला व्हेक्टर असं म्हणतात. ओके, सो फॉर एक्झाम्पल माझ्याकडे जर पॉईंट आहेत, ओके, माझ्याकडे A पॉईंट आहे आणि माझ्याकडे B पॉईंट आहे. हा एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट आहे. तर माझ्याकडे AB व्हेक्टर कसा येणार, तर AB व्हेक्टर जर मला काढायचा असेल तर हा B बार हा याच्याचा पोझिशन व्हेक्टर आहे आणि हा A बार हा या Aचा पोझिशन व्हेक्टर आहे. तर इथून इथला व्हेक्टर काढायचा आहे म्हणजे मला B-A करायला लागणार. जर मला BA पोझिशन व्हेक्टर काढायचा असता तर मला A बार मायनस B बार काढायला लागलं असतं. ओके, तर त्याला ही म्हणण्याची पद्धत आहे. A बार आणि B बार हे व्हेक्टरचं नॉमेनक्लेचर आहे किंवा त्याला तसं म्हणतात. जसं प्रकाशला पक्या म्हणतात तसं ह्याला वरती बार आहे म्हणून बार म्हणतात. ठीक आहे. ज्या वेळेला असं असेल नोटेशन त्याला कॅप म्हणणार, आपण ते बघणार. ओके, चालेल. सो A आणि B हे पोझिशन वेक्टर आहेत आणि मॅग्निट्यूड ऑफ AB कसा काढणार, तर याला मॉडने दाखवतात. हा मॉड तो आपला मायनसचा प्लस करतात तो वाला मॉड नाही आहे. याच्यात मॅग्निट्यूड आपल्याला काढायचा असतो. तो कसा काढायचा हे पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघूयात. ओके, ठीक आहे. सो ॲडिशन ऑफ व्हेक्टर्स. ॲडिशन ऑफ व्हेक्टर्समध्ये आपल्याकडे ट्रायंगल लॉ आणि पॅरलेलोग्राम लॉ असे 2 प्रकारचे लॉज आहेत. ट्रायंगल लॉमध्ये काय आहे नेमकं, तर ट्रायंगल लॉमध्ये जर एक व्हेक्टर A माझा एका साइड ऑफ ट्रायंगलनी दाखवला जातोय, दुसरा व्हेक्टर B मला दुसऱ्या साइड ऑफ ट्रायंगलनी दाखवला जातोय, तर त्या दोघांचा जो रिझल्टंट आहे तो याचा व्हर्टेक्स आणि या Bचा व्हर्टेक्स जॉईन करणाऱ्या व्हेक्टरने दाखवला जातो. म्हणजे A ची दिशा ही आहे, B ची दिशा ही आहे, तर A बार प्लस B बार याच्या रिझल्टंटची दिशा ही असणार आहे. ओके, द थर्ड साइड ऑफ द ट्रायंगल denotes resultant A bar plus B bar. That is why it is called as a triangle law of addition of vectors.
सिमिलरली पॅरलेलोग्राम लॉ मध्ये काय आहे बघूयात. तर नावच सांगतंय आपल्याला, पहिले ट्रायंगल होता तर ट्रायंगल लॉ होता, तर ट्रायंगल आहे. पॅरलेलोग्राम लॉ असेल तर काय आहे, पॅरलेलोग्राम. तर याच्यामध्ये जर माझा ए व्हेक्टर हा या दिशेला आहे, बी व्हेक्टर या दिशेला आहे, तर याचा पॅरलेलोग्राम मी बनवू शकतो. बी व्हेक्टरच्या पॅरलल मी इथे एक वेक्टर ड्रॉ करणार, ए वेक्टरच्या पॅरलल मी इथे एक वेक्टर ड्रॉ करणार, आणि रिझल्टंट जो आहे तो ए बी चे इंटरसेक्शन जिथून होतो तिथून या पॅरलेलोग्रामचा जो डायगोनल आहे तो डायगोनल हा त्या रिझल्टंटची दिशा दाखवेल, तर त्याला पॅरलेलोग्राम लॉ असं म्हणतात. ओके, ठीक आहे. सो आता बघूयात कोलिनियर व्हेक्टर्स काय असतात. कोलिनियर व्हेक्टर म्हणजे काय असतं, तर जे मल्टिपल व्हेक्टर्स आहेत जे एका लाईन मध्ये आहेत त्याला कोलिनियर म्हणायचं. आता ओळखायचं कसं की ते एका लाईनीमध्ये आहेत का, तर एका व्हेक्टरच्या मल्टिप्लिकेशनला, एका व्हेक्टरला जर त्याच्या एका फिक्स कॉन्स्टंटनी, मग तो इंटिजरच असायला पाहिजे असं काही नाही, फ्रॅक्शनने सुद्धा जर तुम्ही मल्टिप्लाय करत असाल तर, आणि तुम्हाला त्याच्यामुळे दुसरा एक वेक्टर मिळत असेल, तर याला ए बी बार आणि पी क्यू बार ह्यांना कोलिनियर वेक्टर असं म्हणायचं. ओके, परत एकदा बघूयात. तर पी क्यू बार हा एक वेक्टर आहे, याला मी के कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केलंय आणि मग मला ए बी बार हा वेक्टर मिळालाय. तर ए बी बार वेक्टर आणि पी क्यू बार वेक्टर हे दोघं एकमेकांना कोलिनियर आहेत असं म्हणतात. तर फॉर एक्झाम्पल मी ए बी आणि पी क्यू असे ड्रॉ केले. ए बीचं उदाहरण घेतलं मी आय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 3 के कॅप. तर आय कॅप जे कॅप के कॅप काय आहे हे पुढे पण आहे, पण आता रेफरन्स आलाय म्हणून मी आधीच सांगतो. सो आय कॅप म्हणजे युनिट व्हेक्टर इन एक्स डिरेक्शन, जे कॅप म्हणजे युनिट व्हेक्टर इन वाय डिरेक्शन, आणि के कॅप म्हणजे युनिट व्हेक्टर इन झेड डिरेक्शन. ओके, म्हणजे आपल्याला जे कोऑर्डिनेट ॲक्सिस सिस्टीम माहिती आहे याच्यात एक्स वाय आणि झेड, ही झेड ही हा जर एक्स वाय प्लेन असेल हा टी व्ही म्हणजे, तर झेड ही याच्यातनं बाहेर येणारा ॲक्सिस लाईन असते. तर एक्स वरती जो युनिट वेक्टर म्हणजे ज्याचा मॅग्निट्यूड 1 आहे आणि दिशा एक्सच्या डायरेक्शनमध्ये आहे, तर त्याला म्हणणार आय कॅप. मॅग्निट्यूड 1 आहे आणि दिशा ही वायच्या डिरेक्शनमध्ये आहे, त्याला म्हणणार जे कॅप. आणि मॅग्निट्यूड 1 आहे आणि दिशा ही झेड ॲक्सिसच्या डिरेक्शनमध्ये आहे, त्याला म्हणणार के कॅप. ओके, सो ए बी वेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय आय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 3 के कॅप, आणि पी क्यू वेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय 3 आय कॅप प्लस 6 जे कॅप प्लस 9 के कॅप. आता मी काय करतो, तर ह्या दोन्ही व्हेक्टरच्या आय चे कोइफिशियंट, जे चे कोइफिशियंट आणि के चे कोइफिशियंट जे मल्टिप्लायर आहेत, तर त्यांना मी न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये लिहून घेतो. म्हणजे इथे मल्टिप्लायर 1 आहे, इथे 3 आहे, सो 1/3. इथे 2 आहे, इथे 6 आहे, तर 2/6. इथे 3 आहे, इथे 9 आहे, तर 3/9. आणि आता बघा, 2 1 जा 2, 2 3 जा 6, 3 1 जा 3, 3 3 जा 9. सो के चा जी व्हॅल्यू येते ती येते 1/3. ओके, याही केसमध्ये 1/3 1/3 1/3 आणि इट इज अ कॉन्स्टंट. सो आपला ही जी कंडिशन आहे ती सॅटिस्फाय होते, बरोबर. ए बी बार इज इक्वल टू 1/3 पी क्यू बार, बरोबर आहे. तर आपण म्हणणार हे दोन वेक्टर जे माझे आहेत हे दोन्ही कोलिनियर आहेत, म्हणजे एका लाईनमध्ये एका डिरेक्शनमध्ये आहेत. ओके, ठीक आहे. होप तुम्हाला कळतंय आणि तुम्ही लिहून घेताय. ओके, चालेल. नेक्स्ट थिंग इज, माझ्याकडे एक पॉईंट दिलाय, से पी एक्स वाय झेड हे त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत. तर त्या एक्स वाय झेड कोऑर्डिनेट्सचा प्लेन पासून किती डिस्टन्स आहे हे आपल्याला काढायचं आहे. आता प्लेन कसं काढणार, तर तुम्हाला मी एक बुक घेऊन हे एक्सप्लेन करतो. फॉर एक्झाम्पल ही बुक आहे माझ्याकडे. ओके, हा टी व्ही म्हणजे एक्स वाय प्लेन आहे, याच्या या डिरेक्शनमध्ये, और आय विल शो, हा वाय ॲक्सिस आहे, दिस इज वाय ॲक्सिस. ओके, मी इथे पण ड्रॉ केलंय पण एक अंडरस्टँडिंगसाठी करतो. ही जी खालची पट्टी आहे किंवा ही जी स्ट्रेट लाईन आहे, ओके, किंवा तुम्ही त्या फ्रेम जी आपल्याला दिसते स्क्वेअर रेक्टँग्युलर फ्रेम, तर त्याची जी बॉर्डर आहे दॅट इज युअर वाय ॲक्सिस. ओके, आणि झेड जी या प्लेनच्या बाहेर येते, तुमच्या बाजूला बाहेर येते किंवा
त्या स्क्रीनमधून बाहेर येते, कारण की ही 3D जॉमेट्री आहे, राईट. तर 3 डिमेन्शनमध्ये आपण याचा अभ्यास करतोय आता. तर हा झाला माझा XY प्लेन, ज्याच्यात XY ॲक्सिस आहे तो XY प्लेन. जो बाहेर येतोय तो झाला माझा YZ प्लेन, आणि हा झाला माझा XZ प्लेन. ओके, फॉर एक्झाम्पल मी या बुकच्या फॉर्ममध्ये हा टीव्ही झाला XY प्लेन, हे तर तुम्हाला दिसतंय. ओके, हा झाला माझा असं दिसतो YZ प्लेन. ओके, Y ॲक्सिस अशी आणि Z ॲक्सिस अशी बाहेर येते याची. ओके, त्यानंतर हा झाला माझा XZ प्लेन. X ॲक्सिस ही अशी आणि Z ॲक्सिस ही तुमच्या डिरेक्शनमध्ये. ओके, तर ह्या प्लेन पासून त्या पॉइंटचं डिस्टन्स किती आहे. सपोज हा पॉइंट जर इथे आहे, हा पॉइंट जर इथे आहे, तर हा XY प्लेन आहे आणि हा पॉइंट इथे आहे. तर याचं डिरेक्शन या स्क्रीन पासून किती असणार, मी थोडं तिरपं पकडतो म्हणजे तुम्हाला कळेल. हे डिस्टन्स किती असणार, तर ते डिस्टन्स इक्विव्हॅलंट असणार त्याच्या Z कोऑर्डिनेट सोबत. पण तिथे आपण काय घेणार, फक्त मॅग्निट्यूड घेणार, म्हणून आपण घेतोय याचा मॉड. म्हणजे ती जर व्हॅल्यू -4 असेल तर आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे, आणि डिस्टन्स हे मायनसमध्ये नसतं, तर ते येणार 4. ओके, आलं लक्षात. सो डिस्टन्स ऑफ P फ्रॉम XY प्लेन इज मॉड Z. डिस्टन्स ऑफ P फ्रॉम YZ प्लेन, हा जो प्लेन आपण बघितलात, हा जो प्लेन बघितलात, या प्लेन पासून इथे पॉइंट आहे, माझी जी मूठ आहे इथे पॉइंट आहे, तर इथपर्यंतचं डिस्टन्स किती येणार, तर हे डिस्टन्स येणार इज युअर X कोऑर्डिनेट, बट त्याचा मॉड घेणार आपण. आणि डिस्टन्स ऑफ P फ्रॉम YZ प्लेन, ओके, इथपर्यंत, दिस विल बी युअर Y कोऑर्डिनेट, सो मॉड Y. आणि या पॉइंटचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स किती आहे काढायचं असेल, तर दॅट विल बी √(x² + y² + z². हा फॉर्म्युला तुम्ही 9-10th मध्ये पण स्टडी केला आहे, फक्त त्या केसमध्ये Z कोऑर्डिनेट नव्हता. सो तुम्ही √(x² + y² हे एखाद्या पॉइंटचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स आहे हे काढण्यासाठी हा फॉर्म्युला तुम्ही यूज करून झालाय. ओके, त्यात फक्त Z कोऑर्डिनेट ऍड करायचा आणि सेम फॉर्म्युला तुमचा राहतो. सो √(x² + y² + z². ठीक आहे, चलेगा. पुढचं बघूयात आपण. 2 पॉइंट मधलं 3D कोऑर्डिनेट जॉमेट्री सिस्टीम मध्ये 2 पॉइंट मधला डिस्टन्स काय आहे, तर एका पॉइंटचं कोऑर्डिनेट्स माझ्याकडे दिलेले आहेत, ते आहेत x1 y1 z1, आणि दुसऱ्या पॉइंटचे कोऑर्डिनेट x2 y2 z2. या 2 मधलं जर मला डिस्टन्स काढायचं असेल, तर डिस्टन्स फॉर्म्युला जो अगेन हे पण तुम्ही 9-10 मध्ये शिकलेले आहात, तर त्याचंच एक्स्ट्रापोलेशन आहे 3D मध्ये. तुम्ही 9-10 मध्ये शिकले असाल x2 - x1 चा स्क्वेअर प्लस y2 - y1 चा स्क्वेअर, आणि या होलचा अंडर रूट. तसंच इथे Z हा एक्स्ट्रा कोऑर्डिनेट असल्यामुळे माझं आन्सर येणार x2 - x1 चा स्क्वेअर प्लस y2 - y1 चा स्क्वेअर प्लस z2 - z1 चा स्क्वेअर, आणि या कम्प्लीटचा अंडर रूट इज द आन्सर. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही लिहिलं x1 - x2, तुम्ही बोलताय x2 - x1. बाळांनो, काहीच फरक पडत नाही. सिक्वेन्सने तुम्हाला काहीही फरक पडणार नाही. त्याचं कारण असं की याला मी x2 - x1 केलं काय आणि x1 - x2 केलं काय, तुम्हाला जी व्हॅल्यू येणार आहे ती पॉझिटिव्ह असोत किंवा निगेटिव्ह असू देत, इथे स्क्वेअर आहे. स्क्वेअरमुळे प्रत्येक स्क्वेअर व्हॅल्यू ही पॉझिटिव्हच असते, आणि त्यामुळे इथे निगेटिव्ह आलं काय आणि पॉझिटिव्ह आलं काय, ते इव्हेंच्युअली स्क्वेअर झाल्यामुळे ती पॉझिटिव्हच होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही x2 - x1 करा किंवा काही करा, काय फरक नाही पडत, तुम्हाला आन्सर सेमच येणार आहे. तुम्ही पात्र पाहिजे तर करून बघा. ओके, ठीक आहे. चला एक एक्झाम्पल घेऊन बघूयात आपण. सपोज दिस इज 1, 2, 3 आणि दिस इज 2, 3, 4. ओके, तर आपण काय करणार मग, x2 - x1 दॅट इज 2 - 1 चा स्क्वेअर प्लस 2 - 3 चा स्क्वेअर प्लस 3 - 4 चा स्क्वेअर, आणि या होलचा अंडर रूट. सो हे येणार 1 + 1 + 1 आणि याचा अंडर रूट. सो हे येणार √3. द डिस्टन्स इज √3. याच्या उलटही तुम्ही करून बघा, 1 - 2 करा, -1 येणार, -1 चा स्क्वेअर इज 1. आलं का, सेमच आलं. 3 - 2 1 स्क्वेअर इज 1, 4 - 3 -1 स्क्वेअर इज 1. सो आन्सर तुम्हाला परत √3च मिळणार. ठीक आहे, आय होप तुम्हाला कळतंय. ओके, आता या बाबतीत ऑनलाईन शिकत असल्यामुळे तुम्हाला जर फास्ट वाटत असेल तर तुम्ही पॉज करून बघू शकता. ओके,
हा क्रॅश कोर्स असल्यामुळे फार थोडंसं क्रिस्प वेमध्ये आणि थोडंसं काय म्हणतात कमी वेळेमध्ये जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, तर बोर्डच्या पर्स्पेक्टिव्हने नाही, बोर्डची परीक्षा तर तुमची झाली, बट CETच्या पर्स्पेक्टिव्हने जे महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत त्यावर आपण जास्त फोकस करणार आहे. आणि ट्रस्टच की आम्ही एवढी वर्ष CET शिकवत असल्यामुळे हा पूर्ण अनुभव आम्हाला आहे की कुठल्या कन्सेप्टवर जास्त वेटेज द्यायचं, कुठल्या प्रकारचे प्रश्न जास्त विचारले जातात याच्यावरती आम्हाला बऱ्यापैकी नॉलेज असल्यामुळे यू कॅन व्हेरी वेल ट्रस्ट अस की जे कन्सेप्ट आम्ही इथे शिकवतोय मेजॉरिटी क्वेश्चन और यू कॅन से सगळे प्रश्न हे याच्यातनंच येणार आहे, त्याच्या बाहेरचं काहीच येणार नाही. ओके, ठीक आहे. आणि व्हरायटी ऑफ क्वेश्चन सुद्धा आपण सॉल्व्ह करणार आहोत. नंतर डिस्टन्स ऑफ पॉईंट PXYZ फ्रॉम कोऑर्डिनेट ॲक्सिस. आधी आपण जे काढलं होतं ते प्लेन पासूनचं डिस्टन्स काढलं होतं. आता जे आपण बघणार आहोत ते कोऑर्डिनेट ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स, म्हणजे एक्स ॲक्सिस पासून माझा पॉईंट किती दूर आहे, वाय ॲक्सिस पासून माझा पॉईंट किती दूर आहे, झेड ॲक्सिस पासून माझा पॉईंट किती दूर आहे, हे बघणार आहोत. ओके, आता मला डिस्टन्स फॉर्म्युला माहिती आहे. डिस्टन्स फॉर्म्युलामध्ये मी जर एक्स ॲक्सिस पासून PX, Y, Z या पॉईंटचं डिस्टन्स काढायचं असेल तर मी काय करणार, त्या एक्स कोऑर्डिनेटवरती जो काही एक्सचा पॉईंट आहे तो घेणार आणि या एक्समधनं मायनस करणार. तर x मायनस एक्स 0 आलं, माझ्याकडे काय उरलं, आणि एक्स कोऑर्डिनेट ॲक्सिसवरती y आणि z कोऑर्डिनेट 0 असतात. बघा 3,0 कुठल्या कोऑर्डिनेट ॲक्सिसवर लाय करतं, x ॲक्सिसवर. 0,4 कुठल्या ॲक्सिसवर लाय करतं, y ॲक्सिसवरती. तर x ॲक्सिसवरती जो पॉईंट लाय करेल त्याचा y आणि z कोऑर्डिनेट्स 0 असतील. ओके, सो ते येणार x, 0, 0. आणि डिस्टन्स फॉर्म्युला वापरून x मायनस एक्स 0 आलं, y मायनस 0चा स्क्वेअर y स्क्वेअर, z मायनस 0चा स्क्वेअर z स्क्वेअर आणि होलचा अंडर रूट. हा अशा प्रकारे आपल्याला आन्सर येतं की डिस्टन्स ऑफ P फ्रॉम x ॲक्सिस विल बी अंडर रूट y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर. ओके, तर ज्या ॲक्सिस पासून आपल्याला काढायचंय तो ॲक्सिस किंवा तो पॉईंट सोडून बाकीच्या 2 पॉईंटचे स्क्वेअर करा, ॲड करा आणि त्याचा टोटल रूट काढा. दिस इज हाऊ यू रिमेंबर इट. हे प्रत्येक वेळेला डिराईव्ह करत बसण्याची गरज नाही. ओके, सो डिस्टन्स ऑफ P फ्रॉम y ॲक्सिस इज रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y प्लस z स्क्वेअर. डिस्टन्स ऑफ P फ्रॉम z ॲक्सिस इज रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. ओके, हे झालं डिस्टन्स ऑफ पॉइंट्स फ्रॉम कोऑर्डिनेट ॲक्सिस. आता बघूयात कंपोनंट्स ऑफ अ वेक्टर. तर कंपोनंट्स मी एकच सेकंड फक्त चेक करतो की बॅटरी परफेक्ट चालू आहे, तुम्हाला आवाज चांगल्या प्रकारे येत आहे आणि काही टेक्निकल इश्यू नाही आहे. ठीक आहे, ओके, वी आर रेडी टू प्रोसीड. सो कंपोनंट्स ऑफ अ वेक्टर म्हणजे एखादा वेक्टर ज्या वेळेला असतो तर त्याचा एक कंपोनंट जो आहे, तर एक्स डिरेक्शन, वाय डिरेक्शन, झेड डिरेक्शन मधले जे कंपोनंट्स आहेत ते कशा प्रकारे रिप्रेझेंट करतात आपण ऑलरेडी एक्झाम्पल बघितलंय. तर तेच ते आहे IJKR युनिट वेक्टर्स. सो A1I कॅप प्लस A2 J कॅप प्लस A3 K कॅप अशा प्रकारे A वेक्टर A बार दाखवला जाऊ शकतो आणि IJK हे युनिट वेक्टर आहेत अलॉंग XYZ डिरेक्शन, हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. चला आता येऊयात सेक्शन फॉर्म्युला. हा सेक्शन फॉर्म्युला सुद्धा बाळांनो तुम्ही 9वी-10वी मध्ये शिकलेले आहात, त्याचाच फक्त फॅन्सी पद्धतीने रिप्रेझेंटेशन वेक्टरमध्ये केलेला आहे, बाकी काहीही नाही. ओके, चालेल, तर बघूयात काय म्हणतोय हा वेक्टर सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युला म्हणतोय की बाबा रे माझ्याकडे जर एक इथे AB ला जॉईन करणारा एक लाईन आहे. ओके, A पॉइंटचं पोझिशन वेक्टर आहे A बार, B पॉइंटचं पोझिशन वेक्टर आहे B बार आणि त्याच्यामध्ये R बार हा असा पॉइंट आहे की जो A टू B या डिस्टन्सला M:n या रेशो मध्ये डिवाइड करतोय. हा रेशो आहे, लक्षात ठेवा, हा रेशो आहे. हा असा नाही आहे की हा M जर असेल 3 हा असेल 6 तर तो रेशो झाला 1:2. आता तुम्ही म्हणाल की सर मी 3, 6 टाकतो फॉर्म्युलामध्ये आणि आन्सर काढतो तरी आन्सर बरोबर येणार आहे. त्यामुळे काळजीचं कारण नाही, फक्त लक्षात ठेवा की हा M:n हा रेशो आहे. कधी कधी CET ट्रिकी क्वेश्चन विचारू शकतं, त्या M:n चा रेशो त्यांनी विचारलेला असेल आणि तुम्ही 3/6 लिहून याल. ओके, सो M:n च्या रेशोमध्ये डिवाइड केलेला आहे. तर आपल्याला काढायचं आहे R चे पोझिशन वेक्टर. तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे तो R बार इज इक्वल टू MB बार. आता बघा
या एम ने बी ला मल्टिप्लाय केलंय, म्हणजे ह्याचं मल्टिप्लिकेशन ह्याच्या सोबत आहे आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन ह्याच्या सोबत आहे, म्हणजे क्रॉस मल्टिप्लायज आहे, राईट. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे एम बी बार प्लस एन ए बार. बरीच मुलं चुका करतात, एम ए बार लिहून टाकतात. नाही, एम बी बार हे जे आहे त्याच्या आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन पाहिजे, हा जो एन आहे त्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन पाहिजे, नो मॅटर व्हॉट द सिक्वेन्स. स्वॅप करायचं आहे त्याला, ठीक आहे, चालेल. सो डिवाइड बाय एम प्लस एन, डिवाइड बाय एम प्लस एन. आता इंटरनल आणि एक्सटर्नल मध्ये फॉर्म्युल्यामध्ये फरक एवढाच आहे की इथे प्लस आहे आणि इथे मायनस आहे. पण मग ऍक्च्युअल फरक काय आहे ते बघायला गेलं तर ए बार हा इथे आहे, बी बार इथे आहे आणि आर बार हा इथे कोपऱ्यात आहे. सो डिस्टन्स फ्रॉम ए बार टू आर बार इज ऍक्च्युअली एम and distance of r bar to b bar is actually n. ओके, त्याला म्हणतात एक्सटर्नल डिव्हिजन. दोन पॉइंटच्या मध्ये जर तो डिव्हिजन वाला पॉइंट असेल तर इंटरनल डिव्हिजन आणि बाहेर असेल तर एक्सटर्नल डिव्हिजन. डिफरन्स फक्त याच्यामध्ये प्लस आणि मायनसचा आहे. हे लक्षात ठेवायला फार सोपं आहे. याचे क्वेश्चन्स पण आपण करणार आहोत. ओके, आता याच फॉर्म्युलाचा उपयोग करून आपण पुढच्या याच्यात बघणार आहोत ते म्हणजे मिड पॉइंट फॉर्म्युला. मिड पॉइंट फॉर्म्युलामध्ये काय आहे तर माझ्याकडे ए वेक्टर आहे, पोझिशन बी वेक्टर आहे आणि ह्या दोन मध्ये जर आर वेक्टर आहे जो त्याला मिड पॉइंटला इंटरसेक्ट करतोय किंवा मिड पॉइंट मध्ये तोडतोय तर त्याचे पोझिशन वेक्टर मला काढण्यासाठी मी काय करणार, हा जर एम असेल हा जर एन असेल तर या केसमध्ये मला माहिती आहे एम इज इक्वल टू एन इज इक्वल टू 1. का? कारण की ते मिड पॉइंट असल्यामुळे हा दोन्ही सेक्शन जे आहेत हे इक्वल सेक्शन्स आहेत. हे इक्वल सेक्शन असल्यामुळे माझ्याकडे फॉर्म्युला काय होता, आर बार इज इक्वल टू एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन. हा फॉर्म्युला होता माझा इंटरनल डिव्हिजनचा. याच्यामध्ये एम आणि एन ची व्हॅल्यू 1 टाका, बी बार प्लस ए बार अपॉन 2. बघा आलं का आन्सर. आणि ए बार प्लस बी बार इज इक्वल टू बी बार प्लस ए बार असतं. त्याच्यामुळे हे आन्सर सेम आहे ते आपल्याला दिसत आहे. ओके, ठीक आहे, चला पुढे बघूयात आपण. आता बघूयात की याचे ऍप्लिकेशन काय काय आहेत. तर सेंट्रॉइड फॉर्म्युला एक आहे जो या वेक्टरचा उपयोग करून तुम्हाला एखाद्या ट्रायंगलचं सेंट्रॉइड काढायचं आहे किंवा टेट्राहेड्रॉनचं सेंट्रॉइड काढायचं आहे तर ते तुम्हाला इथे काढता येऊ शकतं. आता सेंट्रॉइड म्हणजे काय तुम्हाला आठवतं का, हे सुद्धा तुम्हाला झालेलं आहे. तर सेंट्रॉइड काय असतं तर ह्या पॉइंट पासून मी अपोजिट लाईनच्या मिड पॉइंटला जर मी लाईन ड्रॉ केली, मिड पॉइंट आहे बरं, हा मिड पॉइंट आहे बी बार सी बारचा, मी बी बार पासून ए बार सी बार वरती लाईन ड्रॉ केली सो दॅट हे दोन साइड्स डिव्हिजन सुद्धा इक्वल आहेत आणि मी सी बार पासून अपोजिट साइड वरती लाईन ड्रॉ केली सो दॅट हे दोन पार्टिशन सुद्धा इक्वल आहेत. तर हा जो इंटरसेक्शन पॉइंट मला मिळतो तो इंटरसेक्शन पॉइंट इज नथिंग बट माय सेंट्रॉइड आणि त्याचं कोऑर्डिनेट्स मला काढायचे, त्याचे पोझिशन वेक्टर मला काढायचे असतील तर मी काय फॉर्म्युला वापरणार, जी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार डिवाइड बाय 3. ओके, हे झालं ट्रायंगलच्या बाबतीत. टेट्राहेड्रॉनच्या बाबतीत तुमच्याकडे असे ट्रायंगलमध्ये 3 असतात तर टेट्राहेड्रॉनमध्ये असे 4 साइड्स असतात आणि ज्या केसमध्ये 4 साइड्स असतात त्यावेळेला सी मॅथ्स ना फार प्रेडिक्टिव्ह आहे. मॅथ्समध्ये एक पॅटर्न आहे, मॅथ्समध्ये एक सुंदरता आहे, मॅथ्समध्ये एक सिक्वेन्स आहे. तो पॅटर्न तुम्हाला कळाला ना, तो फ्रेमवर्क तुम्हाला कळाला ना की मॅथ्सच्या सगळ्या गोष्टी सुचत जातात. अरे ट्रायंगलच्या बाबतीत जर मी डिवाइड बाय 3 केलं, वरती 3 साइड ऍड केलं, 3 पोझिशन वेक्टर ऍड केले तर खाली काय करणार मी, 4 पोझिशन वेक्टर ऍड करणार, डिवाइड बाय 4 करणार. त्याच्या पुढे 5 साइड असतील, मी काय करणार 5 पोझिशन वेक्टर डिवाइड बाय 5 करणार. आता हे सिलेबसमध्ये नाही, फक्त सांगतोय की मॅथ्समध्ये अशा प्रकारचे पॅटर्न असतात. हे पॅटर्न जर तुम्ही आयडेंटिफाय केले, इंटरनल डिव्हिजनमध्ये आपण बघितलं प्लस होतं, एक्सटर्नलमध्ये काय झालं मायनस झालं. सो असेच खेळ हे मॅथ्समध्ये असतात. हे खेळ मॅथ्सचे तुम्हाला कळाले की मॅथ्स एकदम सोपं जायला लागतं आणि त्याच्यावरतीच आपण काम करणार आहोत आज. ओके, चलेगा. चलो नेक्स्ट बघूयात आपण
स्केलार प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर. स्केलार प्रोडक्ट म्हणजे नेमकं काय असतं? बाबा ज्या वेळेला मी व्हेक्टर शिकतोय तर त्या व्हेक्टरवरती मी काही ना काय ऑपरेशन करणार, त्याला लिहून बघत तर नाही बसणार. किंवा मी व्हेक्टर लिहिलाय तर त्या व्हेक्टरचं मी ॲडिशन करणार, त्याचं मल्टिप्लिकेशन करणार, सबस्ट्रॅक्शन करणार, डिव्हिजन करणार. डिव्हिजन परत सिलेबसमध्ये नाही आहे, पण तरीसुद्धा हे अरिथमॅटिक ऑपरेशन कडूनच तर आपल्याला त्या व्हेक्टरचा उपयोग हा ॲप्लिकेशन्समध्ये करता येईल. आणि ते ॲप्लिकेशन पण काय आहे, कसं कसं आपल्याला एरिया काढण्यासाठी, व्हॉल्यूम काढण्यासाठी त्याचा उपयोग होतो, हेही आपण पुढे बघणार आहोत. ओके, तर मीनवाईल आपण बघूयात की बाबा नेमकं स्केलार प्रोडक्ट म्हणजे काय. आता नावच सजेस्ट करतंय की स्केलार प्रोडक्ट, ज्या प्रोडक्टचा आउटपुट मला स्केलार असेल तो म्हणजे स्केलार प्रोडक्ट, किंवा त्याला डॉट प्रोडक्ट सुद्धा म्हणतात. सो माझ्याकडे दोन व्हेक्टर आहेत परत आपले फेमसवाले, ए आणि बी. ए बार डॉट बी बार याचा एक्सपान्शन येणार मॉड ऑफ ए बार इंटू मॉड ऑफ बी बार इंटू कॉस थिटा. आता हे बार काय, सॉरी मॉड काय हे आपण बघून घेऊयात एकदा. सपोज माझ्याकडे एक व्हेक्टर असेल ए व्हेक्टर, यात व्हेक्टर आहे आय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 3 के कॅप. ओके, तर मॉड ऑफ ए काय असतं नेमकं, तर याच्या प्रत्येक कोएफिशियंटचा स्क्वेअर करायचा, ऍड करायचा आणि रूट काढायचा. फॉर एक्झाम्पल इथे 1 आहे कोएफिशियंट, मी 1चा स्क्वेअर घेणार. इथे 2 आहे कोएफिशियंट, मी 2चा स्क्वेअर घेणार. इथे 3 आहे कोएफिशियंट, मी 3चा स्क्वेअर घेणार आणि या टोटलचा रूट मारणार. ओके, तर काय आलं 1 + 4 + 9 चा रूट विच विल गिव्ह मी रूट 14. सो मॉड ऑफ ए बार इज रूट 14. ओके, सिमिलरली मॉड ऑफ बी बार काढणार आणि मल्टिप्लाय बाय कॉस थिटा. थिटा काय आहे या केसमध्ये, तर ए बार आणि बी बार या दोघांच्या मधला अँगल इज माय थिटा. आता तुम्ही म्हणाल सर असं कसा अँगल, आता मोजणार काय, प्रोट्रॅक्टर वापरणार काय, कसं काय मोजणार, तर गरज नाही बाळांनो. ॲक्च्युली बऱ्याच क्वेश्चन्समध्ये सीईटीच्या तुम्हाला हे दिलेलं असणार, तुम्हाला हे दिलेलं असणार आणि तुम्हाला ॲक्च्युली थिटा हा काढायचा असणार. तो कसा काढायचा, तर इथे ए बार डॉट बी बार आहे डिवायडेड बाय मॉड ऑफ ए बार आणि मॉड ऑफ बी बार, आणि तुम्हाला कॉस थिटा येऊन जाईल. काय केलं, याला फक्त दोन्ही साईडनी डिवाइड करून टाकलं, बरोबर. तर तुम्हाला हे येणार, म्हणजे याला उचलून इथं खाली घेऊन गेले, याला असं खाली घेऊन गेले, तर कॉस थिटा येणार. ओके, ठीक आहे. बरं, आता कॉसच्या व्हॅल्यूज आपण शिकलेलो आहोत. कॉस 0 काय असतं, 1 असतं. कॉस 90 काय असतं, 0 असतं. मग कॉस 90 जर 0 असेल तर मला याची व्हॅल्यू काय येणार, याची व्हॅल्यू 0 येणार, बरोबर. याची व्हॅल्यू जर 0 येणार तर त्या केसमध्ये मी म्हणू शकतो की ए बार डॉट बी बार इज इक्वल टू 0. ज्या केसमध्ये असतं त्या केसमध्ये दोन्हीही व्हेक्टर एकमेकांना काय असतात, एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. का, कारण की त्या दोघांमधला अँगल किती असतो, 90 डिग्री असतो. ओके, हे आपण इथे बघितलं. ओके, तर जिथे कुठे डॉट प्रोडक्ट 0, दोघांमधला अँगल 90 डिग्री. हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, हे लक्षात ठेवायचं. चालेल. अजून स्केलर प्रोडक्ट डॉट प्रोडक्टमध्ये काय आहे, तर बिकॉज मला इथे जे काही मिळणार आहे तो मला ॲक्च्युअल मॅग्निट्यूड मिळणार आहे, डिरेक्शन नाही. आउटपुट काय माझं, स्केलर क्वांटिटी आहे. डिरेक्शन असते का स्केलरला, नसते. तर माझा ए बार डॉट बी बार इज इक्वल टू बी बार डॉट ए बार येणार. ओके, तर मी असं उलटं केलं तर चालतं, जे पुढे वेक्टर प्रोडक्टमध्ये चालत नाही. तर हे डिफरन्स बिटवीन, मेजर डिफरन्स बिटवीन टू आहे. एक्झाम्पल ऑफ स्केलर प्रोडक्ट. येस, एक्झाम्पल बघूयात की माझ्याकडे ए बार आहे A1 आय कॅप प्लस A2 जे कॅप प्लस A3 के कॅप. माझ्याकडे बी बार आहे B1 आय कॅप प्लस B2 जे कॅप प्लस B3 के कॅप. तर मी ए बार डॉट बी बार कसं करणार, तर ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं, इथे लिहून टाकायचं. याचं मल्टिप्लिकेशन करायचं, इथे लिहून टाकायचं. याचं मल्टिप्लिकेशन करायचं, इथे लिहून टाकायचं. आणि या सगळ्यांची सम करायची. या केसमध्ये इथे व्हेक्टर येणार नाही, कारण की आपण स्केलर प्रोडक्ट बघतोय, तुम्हाला फक्त मॅग्निट्यूड मिळणार आहे. आलं लक्षात. चला हे एक्झाम्पल करूयात. माझ्याकडे सपोज ए बार आहे, मी लिहितो आय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 3 के कॅप. माझ्याकडे बी बार आहे से 2 आय कॅप प्लस 3 जे कॅप प्लस 4 के कॅप. या केसमध्ये मी काय करणार, याचं मल्टिप्लिकेशन करणार. 1 × 2 किती झालं, 2 झालं. आय घ्यायचं नाही. 2 × 3 किती झालं, 6 झालं. 3 × 4 किती झालं, 12 झालं. याचं समेशन किती झालं,
20 झालं. सो माझ्याकडे ए बार डॉट बी बार काय आलं 20 आलं. आलं लक्षात? फार सोपं आहे डॉट प्रोडक्ट, म्हणजे असं दिसला डॉट प्रोडक्ट खुश होऊन जायचं, एकदम सोपं आहे. ठीक आहे, चलेगा. पुढे बघूयात आपण की स्केलर प्रोजेक्टाईल काय असतं. तर स्केलर प्रोजेक्टाईल ऑफ बी बार ऑन ए बार. तर सपोज माझ्याकडे एक असा ए बार आहे आणि एक असा बी बार आहे. आता याच्यावरती प्रोजेक्शन म्हणजे काय असतं? प्रोजेक्शन म्हणजे बेसिकली सावली असते. हा, म्हणजे इथे जर सपोज असं सूर्य आहे तर हे अशी सावली याच्यावरती पडते. ओके, तर दिस इज स्केलर प्रोजेक्टाईल ऑफ बी ऑन ए बार. आणि बिकॉज इट इज अ स्केलर प्रोजेक्टाईल, तर हे काय आहे? दिस विल ओनली गिव्ह यू अ मॅग्निट्यूड. म्हणजे काय करायचं मग याच्यामध्ये? तर ए बार डॉट बी बार काढायचा डिवाइड बाय मॉड ऑफ ए बार काढायचा. का मॉड ऑफ ए बार काढायचा? कारण की तुम्हाला प्रोजेक्टाईल ऑफ बी ऑन ए पाहिजे. जर तुम्हाला प्रोजेक्टाईल ऑफ ए बार ऑन बी बार जर असेल तर याचा फॉर्म्युला काय येणार? तर ए बार डॉट बी बार डिवाइड बाय मॉड ऑफ बी बार. तर ज्याच्यावर प्रोजेक्टाईल त्याचा मॉड घ्यायचा आणि त्यांनी डिवाइड करायचं. हे लक्षात ठेवा, बरीच मुलं ही चुका करतात, हे बिलकुल विसरायचं नाही. ठीक आहे, चालेगा. चला पुढचं बघूयात आपण. युनिट वेक्टर अलॉंग ए बार. युनिट वेक्टर अलॉंग ए बार जर असेल तर मी सेम युनिट वेक्टर आहे त्या केसमध्ये मी काय केलंय? ए बार डिवाइड बाय मॉड ए केलं. तर याचा इथे मॅग्निट्यूड प्लस डिरेक्शन दोन्ही आहे. या मॅग्निट्यूड प्लस डिरेक्शनला जर मी मॅग्निट्यूडने डिवाइड केलं तर माझ्याकडे काय उरलं? माझ्याकडे 1 उरला आणि मॅग्निट्यूड आणि फक्त त्याची दिशा उरली, त्याचं डिरेक्शन उरलं. त्यामुळे या ए बार डिवाइड बाय मॉड ऑफ ए बारने तुम्हाला युनिट वेक्टर इन द डिरेक्शन ऑफ ए बार मिळतो. ए पोझिशन वेक्टर ए बारच्या डिरेक्शन मध्ये युनिट मॅग्निट्यूड असलेला वेक्टर तुम्हाला याच्यातून मिळतो. मग वेक्टर हॅव्हिंग अ मॅग्निट्यूड एम अलॉंग ए बार. आता काय करायचं आहे? इथे माझ्याकडे डिरेक्शन आहे, मॅग्निट्यूड 1 आहे, डिरेक्शन एच्याच डिरेक्शन मध्ये आहे, त्याला मी एमच्या मॅग्निट्यूडनी मल्टिप्लाय करून टाकलं तर मला काय येणार? वेक्टर हॅव्हिंग एम मॅग्निट्यूड इन द डिरेक्शन ऑफ ए. तर लक्षात ठेवायचं आहे ए बार डिवाइड बाय मॉड ऑफ ए बारनी तुम्हाला युनिट वेक्टर अलॉंग दॅट युनिट वेक्टर इन द डिरेक्शन ऑफ दॅट वेक्टर येणार. ओके, नाव वेक्टर प्रोडक्ट और आपण त्याला क्रॉस प्रोडक्ट असं म्हणतो. का? कारण की याचा जो रिझल्टंट तुम्हाला मिळतो तो वेक्टर असतो. ओके, आधीपर्यंत आपण बघितलं स्केलर प्रोडक्ट त्याचा रिझल्टंट स्केलर, तर वेक्टर प्रोडक्ट याचा रिझल्टंट वेक्टर. सो ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू मॉड ऑफ ए बार इंटू मॉड ऑफ बी बार इंटू साइन थीटा इंटू युनिट वेक्टर. तर इथे काय एक्स्ट्रा आलंय बघा किंवा काय चेंजेस आहेत बघा. इथे साइन थीटा आहे आणि इथे युनिट वेक्टर इन अ पर्टिक्युलर डिरेक्शन आहे. का? कारण की रिझल्टंट मिळणारा होता आपल्याला वेक्टर आणि तो वेक्टर हा याच्यावरनं कळून जातो आपल्याला. स्केलरच्या केसमध्ये कॉस थीटा, वेक्टर प्रोडक्टच्या केसमध्ये साइन थीटा प्लस एक ॲडिशनल वेक्टर. ओके, याचा जर मॉड घ्यायचा मी ठरवला तर इट विल बी मॉड ऑफ ए बार इंटू मॉड ऑफ बी बार इंटू साइन थीटा. आणि अगेन जसं कॉस थीटासाठी काढण्यासाठी आपण केलं होतं तसं साइन थीटा काढण्यासाठी काय करणार? या मॉड ऑफ ए बार आणि मॉड ऑफ बी बारनी इथे डिवाइड करून टाकणार आणि तुम्हाला साइन थीटा येणार. ओके, 1-2 मिनिटं देतो, पटकन हे लिहून घ्या कारण इथून पुढे खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्टी चालू होणार आहेत. आता मुलांचं इथपर्यंत सगळं छान असतं, हंकी डोरी असतं एकदम, अरे हा वेक्टर सुरू झाला, कळतोय 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 कळतोय. क्रॉस प्रोडक्ट आला की अशी टायफुश एकदम म्हणजे अवघड व्हायला लागतं, व्हिज्युअलाइज व्हायला नाही लागत गोष्टी. तुम्हाला गोष्टी आठवायला थोडंसं विसरायला होतं की अरे हे मग क्रॉस आलं, मग जम्बलिंग व्हायला होतं. सो इथून पुढे गोष्टी आपण थोड्याशा छान स्ट्रीमलाईन निवांत करणार आहोत. पण आत्तापर्यंत लिहून घ्या. मी 1 मिनिटात फक्त चेक करतो की तुम्हाला सगळं टेक्निकली सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. येस, आय थिंक वी आर देअर. ओके, आय होप तुम्ही लिहून घेतलेलं आहे. आपण आता पुढच्या याच्यावर जाऊया. तर वेक्टर प्रोडक्टच्या केसमध्ये आपण स्केलरच्या केसमध्ये बघितलं होतं की 2 वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा स्केलर प्रोडक्ट काय येणार? 0 येणार. या केसमध्ये काय आहे? साइन थीटा आहे.
साइन थिटा 0 कधी असतो? ज्या वेळेला थिटा 0 असतो. याचा अर्थ असा की दोन व्हेक्टर ज्या वेळेला एकमेकांशी पॅरलल असतील त्यावेळेला त्यांच्यातला अँगल 0 असेल आणि त्यामुळे साइन 0 0 असेल, त्यामुळे तुम्हाला क्रॉस प्रोडक्ट 0 मिळणार. ओके, सो ज्या वेळेला दोन व्हेक्टर जे आहेत ते दोन व्हेक्टर्स हे पॅरलल असतील त्यावेळेला अँगल बिटवीन देम विल बी 0 डिग्री आणि ए क्रॉस बी तुम्हाला मिळणार 0. ओके, परत आपण स्केलरमध्ये बघितलं होतं की असं उलट सुलट कसंही मल्टिप्लाय करा चालतं, इथे तसं नाही चालत. इथे ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू मायनस ऑफ बी बार क्रॉस ए बार असं येतं. ओके, कारण की डिरेक्शन ऑफ रिझल्टंट जो आहे तो तुमचा रिव्हर्स होतो. तुम्ही फिजिक्समध्ये बघितलं असेल की रिझल्टंटचा डिरेक्शन कसा येतो. जर माझ्याकडे हा प्लेन असेल आणि या प्लेनमध्येच इथे ए व्हेक्टर आहे, इथे बी व्हेक्टर आहे, तर ए क्रॉस बी असा जातो या डिरेक्शनमध्ये आणि बी क्रॉस ए हा असा जातो खालच्या डिरेक्शनमध्ये. याच्यामुळे त्याची दिशा बदलते आणि त्याच्यामुळे तिथे -1 लागतो. ठीक आहे, चला लिहून घ्या. एक्सक्यूज मी. चालेल, आता पुढच्या याच्यात बघूयात आपण. झालं का लिहून? तुम्हाला दिसतंय आय होप. हां, पूर्ण स्क्रीन अशी दिसते तुम्हाला. चालेल, बघून घ्या. चालेल, आता याच्यावरती येऊयात. याला सॉल्व कसं करायचंय बाबा? क्रॉस प्रोडक्टला सॉल्व कसं करायचंय? क्रॉस प्रोडक्ट माझ्याकडे आलं. माझ्याकडे एक वेक्टर आहे a1 i कॅप प्लस b1 a2 j कॅप प्लस a3 k कॅप आणि b आहे b1 i कॅप प्लस b2 j कॅप प्लस b3 k कॅप. आता या केसमध्ये माझ्याकडे जर त्याला सॉल्व करायचं असेल तर तुम्ही मॅट्रिक्सचा चॅप्टर शिकला असाल आय होप. नसेल तर तो पुढे असेल, बट बेसिक नॉलेज तुम्हाला असेल. नसेल तरी मी सांगतो. ए बार क्रॉस बी बार मध्ये असा 3x3 चा मॅट्रिक्स बनवायचा आणि इथे आय कॅप जे कॅप के कॅप लिहायचं, a1 a2 a3 लगेच लिहायचं आणि b1 b2 b3 लिहायचं. ओके, आणि या मॅट्रिक्सला सॉल्व करायचं. याला कसं सॉल्व करतात आपण एक्झाम्पल घेऊन बघूयात. सो ए बार माझा आला आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप 2 जे कॅप आणि 3 के कॅप करतो, म्हणजे तुम्हाला थोडंसं व्हेरिएशन येईल तर लक्षात येईल. आणि इथे लिहितो 2 आय कॅप प्लस 3 जे कॅप प्लस 4 के कॅप. ओके, दिसतोय क्वेश्चन? बरं, आता याला काय करायचंय? मला काढायचंय ए बार क्रॉस बी बार. बघा, ए बार क्रॉस बी बार आणि बी बार क्रॉस ए बार मध्ये फरक आहे, त्याच्यामुळे मी सिक्वेन्स महत्वाचा आहे आपल्याला. याचा 3x3 मॅट्रिक्स जर मला बनवायचा असेल तर इट इज आय कॅप जे कॅप के कॅप आणि इथे लिहायचं मग 1 2 3, इथे लिहायचं 2 3 4. लिहून झालं बरोबर. हे 1 2 3 कुठून आलं? तर याचं कोएफिशियंट 1 आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहे, म्हणून 1 2 3. इथे 2 आहे, 3 आहे, 4 आहे, म्हणून 2 3 4. जर बी बार क्रॉस ए बार असतं तर हे 2 3 4 वरती लिहिलं असतं, 1 2 3 खाली लिहिलं असतं. आलं लक्षात? ठीक, याला सॉल्व कसं करायचं? तर पहिले आय लिहून घ्यायचं, आय कॅप. मग काय करायचं? हे इज इक्वल टू आहे, कन्फ्यूज नका हो, हे इज इक्वल टू आहे. हां, तर आय कॅप आहे. या आय कॅपला ब्रॅकेटमध्ये काय करणार आहे? ह्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × 2 मायनस 3 × 3. ओके, मॅट्रिक्समध्ये लक्षात ठेवायचं की मधला जो जे असतो त्याला फक्त मायनस साईन द्यायचा, तर इथे आहे मायनस जे आणि मग जे कॅप. हा जे असा हात ठेवायचा त्याच्यावरती आणि क्रॉस मल्टिप्लाय करायचा, असा हात ठेवायचा. सो हे काय येणार? 4 × 1 मायनस 2 × 3. 4 × 1 मायनस 4 × 1 मायनस 3 × 2 किंवा 2 × 3. ओके, त्याच्यानंतर प्लस के कॅप असा हात ठेवायचा, इथे क्रॉस मल्टिप्लाय करायचं. 3 × 1 मायनस 2 × 2. 3 × 1 मायनस 2 × 2. ओके, आता काय आलं याचा आन्सर? आय कॅप. हे काय 4 2 8 मायनस 9 इज -1. सो इथे मी -1 लिहितो. 4 - 6, 4 - 6 झालं -2 आणि इथे ऑलरेडी मायनस आहे, सो -2 आणि -2 झालं +2. दोन निगेटिव्ह पॉझिटिव्ह होतात. इथे के कॅप 3 × 1 3 मायनस 2 × 2 4, सो 3 - 4 इज -1. सो हे येणार मायनस के कॅप. सो हे झालं तुमचं आन्सर फॉर ए बार क्रॉस बी बार. बघा रिझल्टंट काय आलाय? वेक्टर आलेला आहे. ओके, तर बी बार क्रॉस ए बार काय येणार? याला मायनस टाकून द्यायचं फक्त. दॅट विल बी युअर बी बार क्रॉस ए बार. चला लिहून घ्या पटकन. लिहून घ्या, मग आपण पुढे बघूयात की जसं स्केलार प्रोजेक्शन बघितलं तसं
व्हेक्टर प्रोजेक्शन आपण बघणार आहोत. ठीक आहे, चला आय होप झालं असेल. व्हेक्टर प्रोजेक्शन ऑफ बी ऑन ए. तर ह्याचा फॉर्म्युला थोडासा वेगळा दिसेल तुम्हाला, पण काय वेगळं पण त्याच्यामध्ये नाही आहे, तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. व्हेक्टर प्रोजेक्शन ऑफ बी ऑन ए, तर याच्यात ए बार डॉट बी बार काढायचा इंटू ए बारने मल्टिप्लाय करायचं, कारण की प्रोजेक्शन ऑन ए बार आहे, ज्याच्या वर आहे त्याचा इथे वेक्टर घ्यायचा आणि त्याच्या मॉडचा स्क्वेअर घ्यायचा. सो डिवाइड बाय मॉड ऑफ ए बारचा स्क्वेअर. ओके, तर हा पण फॉर्म्युला महत्वाचा आहे. दिस इज अ वेक्टर प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार. लिहून घ्याल. पुढे आपण बघणार आहोत कन्सेप्ट्स ऑफ 3D. म्हणजे काय असतं नेमकं, तर आपण एक्स वाय झेड तिन्ही ॲक्सिस बद्दल बोलतोच आहे आता. त्यात एक्स ॲक्सिस हा इकडे आहे, वाय ॲक्सिस हा वरती आहे, झेड ॲक्सिस या प्लेनच्या बाहेर आहे. सपोज माझ्याकडे जर इथे एक पॉईंट असेल पी, आणि हा पॉईंट जो आहे याला मी एक लाईन ड्रॉ केली याच्या ओरिजिन पासून जॉईन करणारी, तर ही जी लाईन आहे या लाईनचा एक्स ॲक्सिस सोबत एक अँगल आहे, त्या अँगलला मी म्हणणार अल्फा. वाय ॲक्सिस सोबत जो अँगल आहे त्याला म्हणणार मी बीटा, आणि झेड ॲक्सिस सोबत जो अँगल आहे त्याला म्हणणार मी गॅमा. तर हे जे तीन अँगल्स आहेत यांना डिरेक्शन अँगल असं म्हणतात. आणि दीज आर अँगल बिटवीन द व्हेक्टर ओ पी, इथे ओ ला ओरिजिन म्हणणार, तर ओ पी व्हेक्टर जे आहे त्याच्यामध्ये आणि एक्स वाय झेड ॲक्सिस मधला रिस्पेक्टिव्हली हे अँगल्स आहेत अल्फा, बीटा आणि गॅमा. ओके, पुढे आपण बघणार आहोत डिरेक्शन कोसाइन्स. डिरेक्शन कोसाइन्स काय असतात, तर डिरेक्शन कोसाइन मध्ये ते जे अँगल आपण काढलेत अल्फा बीटा गॅमा त्याचे जर मी कॉस घेतले, नावच आहे डिरेक्शन कोसाइन, तर त्याचे मी कॉस घेतला तर मला काय येणार, एल इज माय कॉस अल्फा, एम इज माय कॉस बीटा अँड एन इज माय कॉस गॅमा. सो एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इज इक्वल टू 1. हे लक्षात ठेवाल. किंवा एल लाच म्हणणार कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. ठीक आहे. आता हे का बरं, म्हणजे अल्फा बीटा गॅमा आलं, एल एम एन आलं, कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा आलं, मग कॉसच का घेतला, साईन का नाही घेतला, टॅन का नाही घेतला, हे तुम्हाला कळेल. जसे आपण क्वेश्चन्स करू तसं तसं का हेच का हे तुम्हाला कळायला लागेल. ओके, तर पुढे आहे आपल्याकडे डिरेक्शन रेशोज. सो डिरेक्शन रेशोज हे काय आहेत, तर ह्या एल एम एन जे आहे माझे कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा, तर त्यांचा ए बी सी सोबतचा जो रेशो आहे तो कॉन्स्टंट असतो आणि त्याला आपण म्हणतो लॅम्डा. यालाच वेगळ्या प्रकारे रिप्रेझेंट ते करतात की एल इज इक्वल टू ए लॅम्डा, एम इज इक्वल टू बी लॅम्डा आणि एन इज इक्वल टू सी लॅम्डा. तर ह्याला म्हणतात डिरेक्शन रेशोज. ओके, हे नॉमेनक्लेचर आहेत, म्हणजे प्रकाशला आपण पक्या म्हणतो तशा टाईपमध्ये थोडंसं आहे. तर हे लक्षात ठेवण्याचा भाग जास्त आहे याच्यामध्ये. ओके, युटिलायझेशन किंवा याचा उपयोग कुठे होतो ते आपण बघूयात. बरं, आता रिलेशन काय या दोघांमध्ये, म्हणजे एवढं आपण एल बघितला, ए बघितला, लॅम्डा बघितला, अल्फा बघितला, बीटा बघितला, गॅमा बघितला, मग नेमकं करायचं काय त्याचं. ओके, सो याच्यातला रेशो, याच्यातला जो काही रिलेशन आहे ते रिलेशन आपण बघूयात. रिलेशन बिटवीन डिरेक्शन रेशोज अँड डिरेक्शन कोसाइन्स. तर डिरेक्शन रेशोज जे माझे एबीसी आहेत तर ते काय आहेत, तर मला जर ओरिजिन पासून एका पॉईंटचं डिस्टन्स काढायचं असेल तर आपण फॉर्म्युला काय बघितला, रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. बघा, तर दिस इज दॅट डिस्टन्स. आणि कॉस थीटा काय असतो, ऍडजसेंट अपॉन हायपोटेनियस. सो दिस डिस्टन्स इज नथिंग बट द हायपोटेनियस. आणि कॉस अल्फाच्या केसमध्ये जी ऍडजसेंट साईड आहे माझी, तर एक्सच्या केसमध्ये ती ए असणार. सो प्लस मायनस ए अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इज माय कॉस अल्फा विच इज माय एल. तसंच कॉस बीटा म्हणजे एम म्हणजे प्लस मायनस बी अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, आणि कॉस गॅमा इज इक्वल टू एन इज इक्वल टू प्लस मायनस सी अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. ओके, दिस इज रिलेशन बिटवीन डिरेक्शन कोसाइन अँड डिरेक्शन रेशोज.
ठीक आहे, चालेल, हे लिहून घ्या. पुढचा पार्ट आहे की युनिट वेक्टर अलॉंग ए बार क्रॉस बी बार इज. इथे परत तेच आहे बघा बाळांनो, काय केलं यांनी, तर यांनी क्रॉस प्रोडक्ट काढला आणि त्याला मॅग्निट्यूडने डिवाइड करून टाकलंय. तुमच्याकडे फक्त डिरेक्शन उरते आणि मॅग्निट्यूड 1 उरतो. तुम्हाला डोकंच लावायचं नाही आहे. प्रोडक्ट काढायचा आहे, वेक्टर प्रोडक्ट, त्याला डिवाइड करायचं आहे त्या वेक्टर प्रोडक्टच्या मॉडने आणि तुम्हाला मग युनिट वेक्टर मिळतो इन दॅट पर्टिक्युलर डिरेक्शन. त्याला ते एन कॅपने डिनोट करतात. ओके, हे पण लिहून घ्या. थोडं आपण थ्योरी करतोय, पण हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत इंटरलिंक्ड आहेत. बऱ्याचशा प्रश्नांमध्ये एकापेक्षा जास्त कन्सेप्ट वापरून ज्या वेळेला प्रश्न विचारला जातो त्यावेळेला मुलांचं थोडंसं जम्बलिंग होतं. त्यामुळे मग मी ठरवलं की सगळी थ्योरी आपण कंप्लीट करूयात आणि मग छानपैकी जे फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन आहेत, जास्त प्रकार म्हणजे ज्या प्रकारचे प्रश्न हे जास्त विचारल्या गेलेले आहेत त्या प्रश्नांवरती आपण जरा जास्त फोकस करूयात. म्हणजे लो हँगिंग फ्रूट ज्याला म्हणतात ते पहिले आपण तोडून घेऊयात आणि मग आपण अवघड प्रश्नांकडे जाऊयात. पुढे आपण बघणार आहोत आता याचं ऍप्लिकेशन म्हणजे एरिया, की एरिया काढण्यासाठी याचं काय ऍप्लिकेशन व्हेक्टरचं होतं. सो एरिया ऑफ ट्रायंगल काय आहे, तर माझ्याकडे असा ए बी असे 2 पॉइंट आहेत आणि ए सी असे 2 पॉइंट आहेत. तर या केसमध्ये ए बी बार हा एक वेक्टर झाला, ए सी बार हा एक वेक्टर झाला. यांचा क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आणि त्याचा मॉड घेऊन त्याला हाफ करायचा. हा एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे हाफ इंटू बेस इंटू हाईट जसं आपलं आहे ना तसाच आहे बघा. ए बी बार क्रॉस ए सी बार त्याचा मॉड घ्या आणि डिवाइड बाय 2 करा. का मॉड घ्यायचा, कारण एरियाला काही दिशा नसते. या दिशेला एवढी एरिया आणि त्या दिशेला एवढी एरिया असं नाही आहे, बरोबर. त्यामुळे इथं दिशा नाही म्हणून पण काय घेतला, मॉड घेतला. तसंच एरिया ऑफ पॅरलेलोग्राम काय आहे की या केसमध्ये ज्या वेळेला ए आणि बी ॲडजसंट साईड्स आहेत तुमच्याकडे, तर त्यांचं डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करून मॉड घ्यायचा. जर साईड्स असतील तर डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करून मॉड घ्यायचं, तुम्हाला एरिया येईल. जर डायगोनल असतील तर क्रॉस प्रोडक्ट करायचा, मॉड घ्यायचा आणि डिवाइड बाय 2 करायचं. जर सी अँड डी आर डायगोनल, सो हाफ मॉड ऑफ सी बार क्रॉस डी बार. बरं, एक सीईटीचा प्रश्न आला होता ज्याच्यामध्ये त्यांनी एक साईड दिली होती आणि एक डायगोनल दिला होता. अशा केसमध्ये काय कराल बघा, एक साईड दिली होती, हे काय आहे, पॅरलेलोग्राम आहे, ठीक आहे. तर पॅरलेलोग्रामच्या केसमध्ये सपोज मी इथे ड्रॉ करतो, हा असा पॅरलेलोग्राम आहे माझा आणि त्यांनी एक डायगोनल दिली आणि एक साईड दिली. तर मी काय करणार, एक डायगोनल आहे, एक साईड आहे, तर मी दुसरी साईड काढू शकतो. कसा, तर ॲडिशन ऑफ वेक्टर पॅरलेलोग्राम लॉनी हे येऊ शकेल मला. मग मला दोन्ही साईड मिळाल्या, मग दोन्ही साईड मिळाल्या तर मी हा फॉर्म्युला वापरू शकतो. वापरायचं करायचा, हा क्वेश्चन पण करणार आहोत आपण, आठवलं म्हणून सांगितलं, ठीक आहे. चलेगा, पुढचं बघूयात आपण की हा एक पार्ट आहे ज्याच्यामध्ये मुलं भयान कन्फ्यूज होतात बाबा. म्हणजे का मला अजूनपर्यंत नाही कळालं. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आणि वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट काहीच नाही आहे. हो, फॅन्सी नावं दिलेली आहेत, बिलकुल घाबरायचं नाही याला. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट म्हणजे काय आहे की माझ्याकडे बाबा 3 वेक्टर आहेत आणि या 3 वेक्टरचं अशा प्रकारे मी मल्टिप्लिकेशन किंवा प्रोडक्ट करतोय की मला जे आउटपुट मिळणार आहे ते काय आहे, ते स्केलर आहे. ओके, आता स्केलर कधी मिळतं, ज्यावेळेला माझं शेवटचं जे काही प्रोडक्ट आहे किंवा मल्टिप्लिकेशन आहे ते डॉट प्रोडक्ट करतो मी. मग पहिले तुम्ही काय करायचं ते करून घ्या. इथे मी पहिले सपोज आपण कंचे भागू बेव शिकलोय, बॉडमास रूल शिकलोय. माझ्याकडे इथे एक ब्रॅकेट आहे, या ब्रॅकेटमध्ये दिलंय बी बार क्रॉस सी बार. तर मी पहिले ह्याला सॉल्व्ह करून घेणार आणि त्याचा जो रिझल्टंट येणार तो काय येणार, तो येणार व्हेक्टर. त्या व्हेक्टरला आणि ह्या ए बारला जर मी डॉट प्रोडक्ट काढला तर मला जो रिझल्टंट येणार आहे तो येणार आहे स्केलार. त्यामुळे मी काय केलं, मी ट्रिपल प्रोडक्ट केलाय आणि आउटपुट मला मिळालं स्केलार, म्हणून स्केलार ट्रिपल प्रोडक्ट, नथिंग एल्स. आणि याला फॅन्सी प्रकारे लिहिण्याचा प्रकार म्हणजे असा बॉक्समध्ये लिहितात म्हणून याला बॉक्स प्रोडक्ट पण म्हणतात. असं बॉक्समध्ये लाईनीत बघा, ए आहे पहिले, मग बी आहे, मग सी आहे. तर तुम्ही लिहायचं ए मग बी मग सी. ओके, आता तुम्ही म्हणाल सर हे डॉट प्रोडक्ट आहे, मग मी डॉटला तर मला सिक्वेन्स मॅटर नाही करत, मी ए बी बी ए असं लक्षात आहे. मग याला मी असंही लिहू शकतो
की मी पहिलं बी क्रॉस ए सॉरी सी डॉट ए, हो असंही लिहू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. मग ह्याला कसं लिहिणार, मग याचं तर बॉक्स प्रोडक्ट असं होईल बी बार सी बार ए बार, हो काहीच प्रॉब्लेम नाही. हे सुद्धा बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर आहे. मग असं कसं, एकाचे दोन उत्तर कशी, ऍक्च्युली 3 उत्तर आहेत. इथे ए बी सी आहे, या ए ला मी सायक्लिकल वे मध्ये इथे टाकलं, बी सी ए झालं, बघा बी सी ए झालं. परत या बी ला मी सायक्लिकल वे मध्ये इथे टाकलं तर सी बार ए बार बी बार झालं. जर हे झालं असेल तर हे तिन्ही इक्वल आहे. मात्र हा सिक्वेन्स बदलला कुठेही तर तुम्हाला मायनस लावायला लागतो. आपण ते पुढच्या स्लाइडमध्ये बघूयात. ठीक आहे, ओके. बरं आता काय सॉल्व्ह कसं करायचं, का मी मॅट्रिक्स काढू मग परत डॉट प्रोडक्ट करू शकता, काही हरकत नाही. पण स्मार्ट वे टू सॉल्व्ह इज की माझ्याकडे जर ए असेल A1 आय कॅप प्लस A2 जे कॅप प्लस A3 के कॅप आणि बी असेल B1 आय कॅप प्लस B2 जे कॅप प्लस B3 के कॅप, सी असेल C1 आय कॅप प्लस C2 जे कॅप प्लस C3 के कॅप, तर त्या केसमध्ये मी सरळ 3x3 चा मॅट्रिक्स लिहून टाकला, लाईनीत लिहिलं A1 A2 A3 B1 B2 B3 C1 C2 C3 लाईनीत लिहिलं. आणि ह्या मॅट्रिक्सला जर मी सॉल्व्ह केलं तर तुम्हाला डिरेक्टली स्केलर ट्रिपल प्रोडक्टचा आन्सर मिळून जाईल. तुम्हाला पहिले क्रॉस प्रोडक्ट करत बसा मग परत डॉट प्रोडक्ट करत बसा याची काहीच गरज नाही. ओके, ठीक आहे. याचे पण क्वेश्चन्स आपण करणार आहोत. लिहून घ्या, टेक अ मिनिट आणि हे सगळं लिहून घ्या पटकन पटकन. हे झाल्यावर प्रॉपर्टीज बघणार आपण, प्रॉपर्टीज ऑफ स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. चला, आय होप झालं असेल. ओके, प्रॉपर्टीज ऑफ स्केलर ट्रिपल प्रोडक्ट मध्ये हे काय म्हणतायत नेमकं, तर बघा मी हेच सांगितलं तुम्हाला, ए बी सी चा सिक्वेन्स आहे, मग बी सी ए चा सिक्वेन्स आहे, हे इथे टाकलं मग बी सी आलं, मग इथे टाकलं मग सी ए बी आलं, म्हणजे तरी प्रॉब्लेम तुम्हाला काही नाही, हे सगळं इक्वल आहे. बट इथे काय होतं, बी सी ए होतं, तर बी बार ए बार सी बार आलं तर इथे मायनस टाकायला लागणार. इथे सी बार ए बार बी बार होतं, तुम्ही सी बार बी बार ए बार टाकलं तिथं मायनस टाकायला लागणार. आणि इथे ए बार बी बार सी बार होतं तर त्याच्यात ए बार सी बार बी बार केलंय तर इथे मायनस टाकायला लागणार. त्यामुळे मायनस, तुम्ही जर तो सायकलचा सिक्वेन्स चुकवला, म्हणजे कसं आहे बघा, तुम्ही सर्कलमध्ये बसलेले आहात 3 मित्र, ओके, रमेश सुरेश आणि दिनेश, तर कुठूनही चालू करा, सिक्वेन्स सेम पाहिजे. म्हणजे रमेश सुरेश दिनेश, दिनेश रमेश सुरेश, किंवा सुरेश दिनेश रमेश, असं सिक्वेन्स तुमचा जो आहे तो सायकलिकली सेम असला पाहिजे. म्हणजे तुम्ही पत्ते खेळताना तुम्ही किंवा तुम्ही लुडो खेळताना सिक्वेन्स जो आहे तो सिक्वेन्स सेम राहायला पाहिजे. तो सिक्वेन्स गणला की ते मायनस द्यायला लागतं. ठीक आहे, चालेगा. नेक्स्ट, इफ एनी 2 वेक्टर्स आर सेम ऑर कोलिनियर देन, भाई कुठले पण 2 वेक्टर जर कोलिनियर असतील, कुठले पण 2, म्हणजे एबीसी पैकी ए बी असेल, बी सी असेल, ए सी असेल, कुठले पण 2 तिन्ही असले तरी, तर इन दॅट केस याचा जो बॉक्स प्रोडक्ट आहे तो 0 येतो. अशा टाईपचे प्रश्न कमीत कमी 4 वेळेला तो विचारलेले आहेत सीईटीने. ओके, कदाचित जास्त वेळा विचारलेत, पण हे अशा प्रकारचा प्रश्न हा येण्याचे चान्स खूप जास्त असतात. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट ऑफ 3 वेक्टर्स इज 0 जर त्यापैकी 2 किंवा 3ही वेक्टर हे कोलिनियर असतील. कोलिनियर म्हणजे एका लाईनीत, आपण बघितलं होतं कोलिनियर. ओके, तर हे लिहून घ्या. इफ ए बार बी बार सी बार आर कोप्लेनर, तरी सुद्धा हे 0 असतं. पण या केसमध्ये तिन्ही वेक्टर कोप्लेनर पाहिजेत. बघा, कोलिनियर मध्ये 2 वेक्टरच कोलिनियर असतील तरी बॉक्स प्रोडक्ट 0 आहे किंवा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट 0 आहे. जर 3ही वेक्टर माझे कोप्लेनर म्हणजे एका प्लेन मध्ये असतील, या एका प्लेन मध्ये 3ही वेक्टर आहेत माझे, तर त्या केसमध्ये सुद्धा बॉक्स प्रोडक्ट जो आहे तो 0 येतो. ओके, यात कन्फ्यूज नका हो. 2 किंवा अधिक कोलिनियर बॉक्स प्रोडक्ट 0, तिन्हीच्या तिन्ही कोप्लेनर बॉक्स प्रोडक्ट 0. ठीक आहे. व्हॉल्यूम काढण्यासाठी सुद्धा वेक्टरचा उपयोग होतो. व्हॉल्यूम मध्ये व्हॉल्यूम ऑफ पॅरललो पाइप्ड. ओके, पॅरललो पाइप्ड म्हणजे तुमचा रेक्टँगल असं, तुमचा एक बॉक्स असतो ना, एक खोका असतो ना, तर दॅट इज अ पॅरललो पाइप्ड. फॉर एक्झाम्पल, हे दिसतंय का सगळ्यांना? हा बघा, हे इन्व्हर्टर दिसतंय. इन्व्हर्टर जसं आहे,
हा शेप हा म्हणजे पॅरललो पाईप आहे. या पॅरललो पाईपचं व्हॉल्यूम काढायचं असेल तर मी सरळ सरळ स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काढणार आणि व्हॉल्यूम ऑफ पॅरललो पाईप मला येऊन जाणार. ओके, व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन आपण बघितलं होतं, त्या केसमध्ये 1/6 ऑफ ए बार बी बार सी बारचा बॉक्स प्रोडक्ट और स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आणि मला त्याचा व्हॉल्यूम येणार. इथे फक्त 1/6 ने मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, गुड. आता येऊयात आपण व्हेक्टर ट्रिपल प्रोडक्ट वरती. तर मीनवाईल मी एकच सेकंदात फक्त चेक करतो की एव्हरीथिंग इज ओके, तुम्हाला साऊंड क्वालिटी वगैरे प्रॉपरली जात आहे. येस, नो वरीज देअर, चलेगा. सो व्हेक्टर ट्रिपल प्रोडक्ट मध्ये काय, परत माझ्याकडे 3 व्हेक्टर आहेत आणि त्यांचा अशा प्रकारे मी प्रोडक्ट करतोय की मला जो रिझल्टंट मिळतोय, जो आउटपुट मिळतोय तो काय आहे, तो व्हेक्टर आहे. तर बघा कसं आहे, ए बार क्रॉस ब्रॅकेट मध्ये बी बार क्रॉस सी बार. कंचे भाव बॉडमास रूल. सगळ्यात पहिले मी काय करणार, सगळ्यात पहिले मी ब्रॅकेट सॉल्व्ह करणार. ब्रॅकेटमध्ये काय आहे, बी बार क्रॉस सी बार. पहिले याला सॉल्व्ह करायचं आणि मग ए बार क्रॉस याचा रिझल्टंट. तर याला एक्सपांड कसं करायचं परत, म्हणजे मी एकतर याला मॅट्रिक्समध्ये टाकून सॉल्व्ह करू शकतो, याला परत मॅट्रिक्समध्ये टाकून सॉल्व्ह करू शकतो मॅट्रिक्स डिटर्मिनंटनी. तर याचं एक्सपान्शन इज डिरेक्टली तुम्ही ए बार डॉट सी बार, बघा बी शी नाही केलं, याला स्किप केलंय, ए बार डॉट सी बार इंटू बी बार. आता तुम्ही म्हणाल सर इथं मध्ये क्रॉस आहे का डॉट आहे? अरे गधड्यांनो, हे ए बार डॉट सी बार म्हणजे काय येणार, याचं फक्त मॅग्निट्यूड येणार, डॉट प्रोडक्ट आहे ना, मग तो फक्त मॅग्निट्यूड येणार. इथं 3 येणार, 4 येणार, 5 येणार, कॉन्स्टंट येणार काहीतरी. त्याला डायरेक्ट तुम्ही बी बारला कोएफिशियंट म्हणून लिहायचं. ठीक आहे, मायनस, इथं मायनस आहे, प्लस नाही आहे. बरीच मुलं चुका करतात. मग ए बार डॉट बी बार आणि इथे सी, इथे सुद्धा तुम्हाला मॅग्निट्यूड मिळणार जे सी बारला तुम्ही मल्टिप्लाय करणार. ओके, त्यानंतर आहे प्रॉपर्टीज. याच्या काय प्रॉपर्टीज आहेत, प्रॉपर्टीज ऑफ वेक्टर प्रोडक्ट. हां, आता इथे सिक्वेन्स प्रचंड मॅटर करतो, ब्रॅकेट कुठे टाकताय प्रचंड मॅटर करतो. सो ए बार क्रॉस ब्रॅकेट बी बार क्रॉस सी बार इज नॉट इक्वल टू ए बार क्रॉस बी बार ब्रॅकेट कंप्लीट क्रॉस सी बार. हे इक्वल नाही. तुम्ही ब्रॅकेट इकडून तिकडे काय फरक पडतो, मी असं 2 गुणिले 4 आणि मग गुणिले 6 केलं काय, आणि 6 गुणिले 2 गुणिले 4 केलं नाही, कसं होतं 2 गुणिले 4 गुणिले 6 केलं काय. पण हे तसला गुणाकार नाही, हे वेक्टर आहे. याचं आणि त्याचं कंपॅरिझन नका करू. आत्तापर्यंत तुम्ही शिकवलेलं जे काही होतं ते लहानपणीचं होतं, ते इथं नाही लावायचं. ठीक आहे, हे वेक्टर आहे, वेक्टरचे प्रॉपर्टीज वेगळे आहेत, त्याला वेगळ्या प्रकारे ट्रीट करायचं. तर तो सिक्वेन्स हे दिस इज नॉट इक्वल. बरं, पुढे ए क्रॉस मी इकडे टाकला आणि मी शेवटी टाकला. आपण हे क्रॉस प्रोडक्टमध्ये शिकलो, ज्यावेळेला आपण स्वॅप करतो त्यावेळेला क्रॉस प्रोडक्टमध्ये रिझल्टंटची दिशा चेंज होते, त्यामुळे आपण मायनस साईन ॲड करतो. तर दिस इज दॅट मायनस साईन. ओके, आणि आय क्रॉस जे क्रॉस के, जे क्रॉस के जे आहे, जे क्रॉस के येणार आयच्या डिरेक्शनमध्ये. जे आणि के हे वाय आणि झेड ॲक्सिसमध्ये आहेत. तर वाय आणि झेड ॲक्सिसमध्ये असं राईट हँड थंब रूलनी त्याची दिशा येणार एक्स ॲक्सिसमध्ये. आणि एक्स ॲक्सिसमध्ये आलं की जे 2 व्हेक्टर पॅरलल असतात त्या व्हेक्टरचं क्रॉस प्रोडक्ट काय असतो आपण बघितलं होतं, तो 0 असतो, कारण की साइन 0 0 असतो. ओके, चलेगा. तर मेजॉरिटी ऑफ और 100% थ्योरी तुमची कंप्लीट झालेली आहे. काय जे छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लागणार आहेत त्या अलॉंग द वे ज्यावेळेला आपण आता क्वेश्चन सॉल्विंग करणार आहोत त्या क्वेश्चन सॉल्विंगमध्ये आपण बघणार आहोत. ओके, त्यामुळे स्टे ट्यून. होपफुली तुम्हाला सगळी थ्योरी कळाली असेल, आणि नसेल जरी कळाली तरी डिमोटिवेट नका होऊ. जसं आपण ॲप्लिकेशन करत जाणार, जसं जसं आपण तुम्हाला विचार पण कसा करायचा आहे ते शिकवणार आहोत. तर विचार कसा करायचा हे शिकत असताना, त्याचं ॲप्लिकेशन कसं करायचं हे शिकत असताना बऱ्याचशा कन्सेप्ट तुमच्या त्या प्रश्नांच्या थ्रू क्लिअर होणार आहे. सो प्रश्न हे फक्त प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी नाही आहेत, तर त्या कन्सेप्ट आणखीन क्लिअर करून घेण्यासाठी आहेत. त्याच्यामुळे आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचे सगळे PYQs सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असतील तर ते टाकत चला आणि त्याला आपण सॉल्व्ह करूयात. ओके, सो थँक्यू. तुम्ही पेशंटली सगळं काही बघितल्याबद्दल. हे लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही सगळे लिहून घेऊ शकता आणि आपण क्विकली इथे
काही वेळासाठी विश्रांती घेऊया आणि परत PYQ साठी भेटूयात. ओके, थँक्यू सो मच.